करी, माही आई कष्ट करी, माया दादा कष्ट करी, आम्ही कष्ट करी तो शेतात। ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं, ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं, आम्ही जगायचं की मरायचं। माया बाप कष्ट करी, माई कष्ट करी, मी कष्ट करतो, माही बहीण कष्ट करी, दादा नाना काका आजी मासी आम्ही कष्ट, आम्ही कष्ट करीतो शेतात। ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं आहे, फक्त निवडणूक आली म्हणजे काकू लक्ष दे जा, आजी लक्ष दे जा, चिंता नका करू, मी हाव ना। त्याला म्हणायचं तू आहे ना म्हणूनच आमचा सत्यानाश झाला ना। हे बघा ऐका आता तुमच्यावर लक्ष नाही झाली निवडणूक, ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं, आम्ही जगायचं की मरायचं। पिकवितो आम्ही शेतामध्ये अन्नधान्य, मजा मारावी भांडवलदारानं, मार्केट मध्ये माल जातो घेऊन, तिथं राहतो चोरासारखे बसून। आमचे हाल असे आहे जसे गुलामच आहो, आमच्या मालाला किंमत कवडीचा भाव, आमचे हाल असे आहे जसे गुलामच आहो, अरे आमच्या मालाला किंमत कवडीचा भाव, आमच्यामुळं भल झालं व्यापाऱ्याचं। ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं, ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं, आम्ही जगायचं की मरायचं। स्वातंत्र्य किती वर्ष झाले, स्वातंत्र्य किती वर्ष झाले, कितीतरी सरकार आले अन गेले। लाल झेंडाले तुम्ही मतदान केले, इमान इतबार सांगा नाही। तुम्ही काँग्रेसले मतदान, भाजपले मतदान, टमक्याले मतदान, ढमक्याले मतदान, इचक्याले मतदान, फलाण्याले 3-3 खेपा 4-4 खेपा थोचतो। कितीतरी सरकार आले अन गेले, शेतकरी मुलावाने तेजवरून बोले, हात पाय जोडे दादा गोर गरीबाले, नाही जागले इमानाले साले बेईमान झाले। अरे निवडून आल्यावर नागावाली बोले, नाही जागले इमानाले साले बेईमान झाले। निवडून आल्यावर
नागावानी डोले सारे आले हो डंक मारत ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं ऐका आपल्यावर लक्ष कुणाचं आम्ही जगायचं गरीब लोक शेतकरी लोक आदिवासी लोक म्हणजे आपल्या खिशातली बँकच पैसे कसे कधी काळा खर्च करा तसा या देशातला शेतकरी कधी काळा आणि त्याला कुठेही खर्च करा या पद्धतीनं सुरू आहे. आणि म्हणून आपण 75 वर्ष काय केलं तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा. आमच्या जीवनात स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी आम्ही केलेला गुन्हा तो कोणता की आम्ही आमचा पक्षच ओळखला नाही. हा लाल झेंडा आपण ओळखला नाही. हा लाल झेंडा या देशातल्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर आदिवासी यांच्या अन्यायाविरुद्ध जेव्हा जेव्हा तो लढला त्यावेळी त्याच्या अंगातून जे रक्त सांडलं त्या रक्ताचा रंग म्हणजे लाल रंग लक्षात घ्या. हा इतिहास या कार्यक्रमामध्ये आलेले जे आमचे पुढारी आहे तो या झेंड्याचा रंग आपल्याला सांगेल. हा इतिहास आहे. कुणाच्या तरी स्वप्नात आला आणि या झेंड्याला लाल रंग दिला असं नाही आहे. काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा त्यासाठी एक समिती गठीत केली होती की तिरंगा झेंडा द्या मधात पंजा द्या. कमळाचा भगवा झेंडा देते भगवा आणि हिरवा एक समिती गठीत केली होती की भारतीय जनता पार्टीला कोणता झेंड्याचा रंग असावा. आम आदमी पार्टी शिवसेना समिती गठीत केली होती लाल झेंड्याचा कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा कसा असावा यासाठी समिती गठीत नाही केली होती. तर या देशाच्या शेतकरी शेतमजूर आदिवासी दलितांनी संघर्षाची जी लढाई लढली होती आणि त्यातून जे रक्त सांडलं त्या रक्तांनी नाचलेला रंग म्हणजे हा लाल झेंडा आहे. या लाल झेंड्यासाठी जरा टाळ्या वाजवत होता. तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाऱ्याला